नमस्कार, मी ऐश्वर्या. महाराष्ट्र न्यूज 7च्या मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आदित्य ठाकरे हे तरुण आहेत, नवीन मंत्री आहेत, त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत असं सांगतानाच किमान आदित्य ठाकरे यांनी तरी सैनिक समतीचा अहवाल वाचावा. कांजूरमार्ग कारशेड बाबत या समितीने काय म्हटलं याचा अभ्यास करावा असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना दिलाय. कांजूरमार्ग कारशेड प्रकरणी कोर्टाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिलाय. कोर्टाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना हा सल्ला दिलाय. आता मी माननीय विक्रांतजी अचरेकर, राजेंद्रजी साबळे आणि अनुपजी मोरे यांना विनंती करेल की त्यांनी चंद्रकांत दादांचा सत्कार करायचा. आमचे महामंत्री सुशीलजी असतील, शिवानीताई असतील, राहुलजी असतील, ह्या सगळ्यांनी या विषयामध्ये खूप मेहनत घेतली. आम्ही ह्याचं जे काही प्लॅनिंग करतोय त्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांची भेटी घेतलेल्या आहेत. त्या जिल्हा स्तरावर नियोजन अधिकारी असतील, फिशरी डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, फूड प्रोसेसिंगचे अधिकारी असतील, प्रत्येकाला जाऊन प्रत्यक्ष भेटून त्याची आम्ही पुस्तिका तयार केली आहे. आणि त्याच्या योजना म्हणजे नुसती योजना नाही, ती योजना कुठून मिळेल, त्याचा लाभ कुठून मिळवायचा, तो कसा मिळवायचा, त्यात सबसिडीची प्रोव्हिजन काय आहे आणि त्याची लिंक, आणि आम्ही त्या केंद्रातून त्याचा एक ऍप तयार करून त्या माध्यमातून तिथे येणाऱ्याला प्रत्येकाला त्याचा फॉर्म तिथे भरून घेऊन, अधिकारी जर का काही त्या ठिकाणी नकारात्मक असतील तर त्यांना जी भाषा समजते त्या भाषेचा मोठा विळखा घातला की ज्या जागतिक महासत्ता स्वतःला म्हणवतात असे अनेक देश या विळख्यामध्ये सबशे लोटांगण त्या ठिकाणी त्यांनी या रोगासमोर घातलं. त्या रोगाचं नाव होतं कोरोना. आणि या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मोठे मोठे बलाढ्य देश जे सुप्रीम पॉवर आहे, आर्थिक महासत्ता आहे, अशा देशांना सुद्धा समजत नव्हतं की यातून बाहेर कसं निघावं. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये भारत एक देश असा होता की ज्या देशाचे प्रधानमंत्री त्या ठिकाणी या सगळ्या विषयाकडे एका वेगळ्या पद्धतीने बघत होते. त्यांना माहिती होतं की या रोगाचं गांभीर्य काय आहे, आणि जर का एवढ्या मोठ्या देशांना जर का अपयश येत असेल तर माझ्या देशात तर अशी परिस्थिती आहे की लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे, आणि जर का या रोगाचा त्या ठिकाणी बेरीज झाली तर ठीक आहे, पण गुणाकार झाला तर या देशामध्ये प्रेतांना अग्नी द्यायला सुद्धा माणसं शिल्लक राहणार नाही, अशा प्रकारची स्थिती येऊ शकते याची त्यांना जाणीव होती. म्हणून या सगळ्या विषयाकडे एका वेगळ्या पद्धतीने ते बघत होते. त्यांना माहिती होतं की मला माझ्या देशाला तर वाचवायचं आहे, मला माझ्या नागरिकांचे जीव तर वाचवायचे, पण त्याचबरोबर मला या देशाचा आर्थिक स्थैर्य सुद्धा ढासळू द्यायचं नाही, मला या देशाचा आर्थिक त्या ठिकाणी सबलीकरण सुद्धा करायचं आहे. मग यातून मार्ग कसा काढावा. संपूर्ण जग भारताच्या भूमिकेकडे लक्ष देऊन त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी प्रधानमंत्री एके दिवशी आपल्याशी संवाद साधायला आले आणि त्यांनी त्या ठिकाणी एक महत्वाकांक्षी संकल्पना, एक महत्वाकांक्षी घोषणा केली. ती घोषणा होती आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारताप्रमाणे भारतीय जनता पार्टीनेही आता महाराष्ट्र निर्भर अभियानाला सुरुवात केली असून या अभियानाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रदेश कार्यालयात केली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आमदार गोपीचंद्र पडळकर यांच्यासह अनेक नेते तथा पदाधिकारी तेथे उपस्थित होते. आता मी माननीय विक्रांतजी अचरेकर, राजेंद्रजी साबळे आणि अनुपजी मोरे यांना विनंती करेल की त्यांनी चंद्रकांत दादांचा सत्कार करायचा. आमचे महामंत्री सुशीलजी असतील, शिवानीताई असतील, राहुलजी असतील, ह्या सगळ्यांनी या विषयामध्ये खूप मेहनत घेतली. आम्ही ह्याचं जे काही प्लॅनिंग करतोय त्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांची भेटी घेतलेल्या आहेत. त्या जिल्हा स्तरावर नियोजन अधिकारी असतील, फिशरी डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, फूड प्रोसेसिंगचे अधिकारी असतील, प्रत्येकाला जाऊन प्रत्यक्ष भेटून त्याची आम्ही पुस्तिका तयार केली आहे. आणि त्याच्या योजना म्हणजे नुसती योजना नाही, ती योजना कुठून मिळेल, त्याचा लाभ कुठून मिळवायचा, तो कसा मिळवायचा, त्यात सबसिडीची प्रोव्हिजन काय आहे आणि त्याची लिंक, आणि आम्ही त्या केंद्रातून त्याचा एक ऍप तयार करून त्या माध्यमातून तिथे येणाऱ्याला प्रत्येकाला त्याचा फॉर्म तिथे भरून घेऊन, अधिकारी जर का काही त्या ठिकाणी नकारात्मक असतील तर त्यांना जी भाषा समजते त्या
उच्च न्यायालय ज्याप्रमाणे ठाकरे सरकारला चपराक लावली आहे ते होणारच होतं. ठाकरे सरकार एका शेडमध्ये जागा असताना सुद्धा बालहट्ट आणि आपल्या राजकारणाकरिता ठाकरे सरकारने कार्य हर्षदमधील जागा बदलून कांजूर येथे स्थलांतर केले. मात्र सॉल्युशन जनरलची कुठलीही परवानगी न घेता ठाकरे सरकारने हा परस्पर निर्णय केला होता. या निर्णयाचे मुंबईकरांना मोठा फटका सुद्धा पडला होता. मेट्रोचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांचा आणखी स्वप्न काही दिवस लांबीवर पडले. या सर्व प्रकाराला ठाकरे सरकार जबाबदार असल्याची टीका या सर्व प्रकाराला भाजप नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाने चपराक या ठाकरे सरकारला लावली आहे त्याचा अर्थ केवळ एवढाच आहे की हे अपेक्षितच होतं. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की सॉल्ट पॅन कमिशनरची एनओसी आपण घेतली नाही. ही खाजगी जागा आहे. मालकाच्या त्या पद्धतीचे प्रलंबित दावे तुम्ही विचारात घेतले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश हे राजकीय दबावापोटी आलेले आहेत आणि त्यामुळे राजकीय दबावापोटी घेतलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला परत घेण्याची नामुष्की या सरकारला आलेली आहे. आणि आता जैसे तेची ऑर्डर मिळाल्यामुळे हा प्रोजेक्ट डिले होऊन कॉस्ट एस्कलेशन होईल. महागात झालेला हा प्रोजेक्ट मुंबईकरांवर एका अर्थाने अजून तिकिटाचं बर्डन आणणारा होईल. आणि हा सगळा पर्याय आरे मध्ये मेट्रो कारशेड अवेलेबल होती, त्या ठिकाणची जागा मोकळी होती, 90% काम झालं होतं, त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली होती, तरी तिथून कांजूरमार्गला नेण्याचा प्रयोग म्हणजे केवळ बालहट्टाचा प्रयोग. आजकाल बालनाट्य बंद आहेत आणि त्यामुळे थिएटरमधली बंद झालेली बालनाट्य आता मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर चालू आहे. कांजूरमार्ग कारशेड जागेला कोर्टाने स्टे दिला असता तरी त्याची अंतिम सुनावणी फेब्रुवारीमध्येच होणार आहे. परंतु आरे वनाच्या विरोधात जे लोक आहेत त्यांना उकड्या फुटण्याचे कारण नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला लगावलाय. मुंबईच्या जवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात वन असणं हे मुंबईकरांच्यासाठी फार भाग्याचं आहे. आणि त्या वनातच वेगवेगळे प्रकल्प आपण करायला लागलो तर त्याच्यात पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होते. सरकारने ती भूमिका घेतली आणि सरकारने पूर्वी ठरलेलं होतं त्यात काही बदल केले. त्याच्यावर एवढं आकांडतांडव करण्याची गरज नाही. शेवटी उलट वनातल्या सगळ्याच, कारण तिथं नुसतं झाडं आहेत असे नाही, तिथं जंगली जनावरं पण तिथं आहेत, म्हणजे वाईल्ड लाईफ आहे. आणि वाईल्ड लाईफ असल्यामुळं त्या भागात जेवढं जास्त एरिया प्रोटेक्शन मिळेल, जेवढं बफर एरिया वाढेल तेवढी आवश्यकता वनांच्यासाठी आपल्याला आहे संरक्षणाची. त्यामुळं आधीच त्याच्यावर अतिक्रमण इतकं झालेलं आहे, बाजूला एवढी जमीन तुटत गेली आणि वस्ती आलेली आहे. त्याच्यात आणखीन वाढवू नये असं जर पर्यावरण मंत्र्यांनी भूमिका घेतली असेल तर मला वाटतं पर्यावरणवाद्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. आता काही राजकीय हितासाठी काही लोक आकांडतांडव करत आहेत आणि प्रत्येकाला प्रत्येक निर्णयात राजकारण करायचं असतं. 555 इंटरनेट ग्रुप यांच्यातर्फे नागपुरात मिस्टर अँड मिसेस विदर्भ 2020 प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनात सर्व जिल्ह्यातून प्रत्येकी एक असे प्रतियोगी निवडण्यात आले होते. या विविध निकषांवर निवड करण्यात आलेल्या प्रतियोगीमधून मिस्टर विदर्भ 2020 मधून नागपूरच्या पियुष बारापात्रे आणि मिस विदर्भ 2020 मधून अमरावतीच्या वेदांती पालितेची निवड करण्यात आली आहे. नमस्कार, माझं नाव अजिंक्य वखरे आहे आणि मी मिस्टर अँड मिस विदर्भचा शो डायरेक्टर आहे. याच्या अगोदर मी मिस्टर अँड मिस नागपूर 2019चा पण शो डायरेक्टर होतो. आणि आयोजन असं होतं की आम्ही हर एका जिल्ह्यात मिस्टर विदर्भची गोष्ट केली तर हर एक जिल्ह्यात आम्ही ऑडिशन घेतले. अमरावती, चंद्रपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ. त्यानंतर तिथून आम्ही पोरांना सिलेक्ट केलं आणि त्यानंतर हा शो ऑर्गनाईज केला. आणि 2019मध्ये आम्ही सेंटर पॉईंटमध्ये मिस्टर अँड मिस नागपूरचं आयोजन केलं होतं. तो जो शो होता तो सक्सेसफुल झाल्यावरच हा एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला की आम्ही म्हणजे मी आणि माझी टीम या फील्डमध्ये आम्ही चांगलं काम करू शकतो आणि जे यूथ आहे त्यांना एक छान जेन्युइन स्टेज देऊ शकतो. तर यावर्षी पण खूप म्हणजे महाराष्ट्र लेवलवर हा प्रोग्राम सक्सेसफुल झालेला आहे. आणि
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या शिवाळी दातर्ती या ठिकाणी मंगेश बाविस्कर नावाच्या व्यक्तीने स्पिरिट्स व आणखी घातक रसायन मिश्रित करून अवैधरित्या बनावट दारू तयार करत असल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे विभागास गुप्त माहिती दारांकडून मिळवल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे अन्वेष विभागाचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी बुधवंत यांनी तात्काळ या संदर्भात पथक तयार करून माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला आहे. पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शेवाळी दातर्ती तालुका साक्री या शिवारामध्ये शेतीलगत असणाऱ्या एका पोल्ट्री फार्ममध्ये एक खोली आहे. त्या खोलीमध्ये इसम नामे मंगेश जिजाबराव बाविस्कर राहणार सिंचन भवन गोदाई कॉलनी साक्री रोड धुळे हा स्वतःच्या फायद्याकरिता अनधिकृतपणे स्पिरिट व इतर उग्र केमिकल याचा वापर करून भारतातील नामांकित दारूंच्या कंपन्यांचे बनावट लेबल लावून सदर बाटली सील करून सदर दारू मनुष्याचे जीवितास धोका होईल हे माहीत असताना देखील विनापरवाना बेकायदेशीर दारू विक्री करण्याच्या उद्देशाने तयार करीत आहे. आत्ता गेल्यास तो मिळून येईल अशी माहिती मिळाल्यानंतर शिवाजी बुधवंत पोलीस निरीक्षक यांनी सपोनी संदीप पाटील व स्टाफ यांना बोलावून घेऊन सदर ठिकाणी खात्री करून त्या ठिकाणी छापा टाकण्याबाबतची सूचना दिल्या. त्यानंतर बातमीतील हकीकतीप्रमाणे मी व माझा स्टाफ सदर ठिकाणी गेलो. सदर ठिकाणी खोलीमध्ये बनावट दारू छापा टाकला आणि त्यानंतर सदर खोलीमध्ये सदरचे मंगेश जिजाबराव बाविस्कर हे 2 इसमांना घेऊन बनावट दारू तयार करत असताना मिळून आले. त्या ठिकाणी आम्ही पंचांसमक्ष त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून टोटल 2,64,132 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर जप्त मुद्देमालामध्ये बनावट दारू वाहतूककरिता वापरली जाणारी दुचाकी मोटरसायकल, त्यांच्या कब्जात मिळून आलेले 3 मोबाईल तसेच 1,51,800 रुपये किमतीचे बनावट टँगो पंच देशी दारू तयार केलेले 66 बॉक्स व बनावट दारू तयार करण्याकरिता लागणारे साहित्य जसे इसेन्स, वेगवेगळे रंग, नरसाळे, अल्कोहोल मीटर, बनावट झाकणे, प्लास्टिक आवरणे, वेगवेगळ्या कंपन्यांच्या रिकाम्या बॉटल्स असे साहित्य मिळून आलेले आहे. सदरबाबत वरील आरोपी यांच्या विरुद्ध किशोर ताराचंद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साक्री पोलीस ठाणे येथे भादवी कलम 328 व 420 वगैरे इतर कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी त्यांना साक्री पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. सर आपलं नाव? माझं नाव संदीप भगवान पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक. तालुक्यातील मोरबे धरणाजवळील जंगल परिसरातून 2 व्यक्तींकडून बिबट्या वाघाची कातळी व नखे हस्तगत करण्यात आली. पनवेल तालुक्यातील मोरबे धरणाजवळ जंगलात व डोंगराळ भागात 2 व्यक्तीकडे बिबट्या वाघाची नखे व कातळे आढळण्यात आले. ही माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलीस नाईक सचिन टिके यांना मिळाली. त्या अनुषंगाने मोरबे धरण परिसरात पोलिसांनी सापळा लावून पाळन केलं. 3 डिसेंबरला मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक NB कोल्हटकर व सपेनी निलेश तांबे व त्यांच्या पथकाने मोरबे धरणाजवळ भरण्याची वाडी पासून 2 किलोमीटर असलेल्या डोंगराळ भागात ही पाहणी चालू केली आहे. सर वेट सर शूट चालू आहे सर 2 मिनिटं थांबा. एक सेकंड सर. एक मिनिट वेट सर वेट थांबा सर थांबा सर 2 मिनिटं सर 2 मिनिटं थोडे कॅटरेज 2 मिनिटं बोला. अरे आपला एक फोटो काढा तरी सर्वांची चालू आहे. एक मिनिट थोडं समोर. एक मिनिट ओके. एक मिनिट सुमित समोर बघा सर, समोर बघा. वेट समोर बघा.
हा इकडे बघा इकडे एक मिनिट हा सुमितला काढतो सुमित काढ स्माईल थांब हा स्माईल थोडं पाठी ना थोडं पाठी अजित थोडं पाठी ना एकच सेकंड थोडं पाठी नवीन कामठी पोलीस स्टेशन हत्येअंतर्गत रनाळा पुरुषोत्तम लेआउट येथे राहणाऱ्या माजी सैनिकाच्या घरी पहाटे अज्ञात 5 आरोपींनी दरोडा घातलाय. आरोपींनी फिर्यादी सुनील डेव्हिड माजी सैनिक यांच्या घराचे रात्री 2 वाजताच्या सुमारास दाराचे कुलूप तोडून समोर झोपून असलेल्या मुलाला बंधक लावून आरडाओरडा केल्याचे जीवे मारण्याची धमकी देत हे घटना घडण्यात आली. घरातील रोख रक्कम आणि त्यांच्याकडली परवानाधारक पिस्तल सुद्धा जप्त करण्यात आली. माजी सैनिक शरद सहारे हे कामानिमित्त घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेर गेले होते. इधर रनाला के पुरुषोत्तम लेआउट में रहता हूँ और मैं सेना से एक्स सर्विसमैन बंदा हूँ. सेना से रिटायर 2014 में हुआ था, जिसके चलते मैंने यहाँ पर घर लिया और घर लेने के बाद आज तक ये वाक़या कभी हुआ नहीं मेरे साथ. लेकिन रात को 2 से 2:30 बजे के बीच में 5 से 6 बंदे लगभग आए. घर का लॉक क्रोबार के सहारे से उन्होंने तोड़ा और जबकि जो 2 मेरे बच्चे नीचे सो रहे थे और हम दोनों मिसेस और मैं ऊपर थे, तो ऊपर जब उनके साथ मेरा आमना सामना हुआ, उन्होंने पहले ही कह दिया मुझसे कि अगर आपने आवाज़ किया तो आपके बच्चों को हम मार देंगे, जिसके कारण मुझे शांत रहना पड़ा. और उसके बाद फिर हमने कहा उससे कि भाई हमारे बच्चे हमारे पास ला कर दो, हम आपसे कोई आर्गुमेंट नहीं कर रहे हैं और कोई आवाज़ नहीं निकालेंगे. उन्होंने ला कर दिया, हमारे बच्चे हमारे को सौंपे. उसके बाद उन्होंने पूरी घर की तलाशी ली, छानबीन किया. जो भी मिला, मिसेस के पर्स से 10,000 रुपये मिला उनको, वो लिया. मिसेस के हाथों से वेडिंग रिंग लिया उन्होंने. और मेरा जो वेपन था पिस्टल, जो कि मैंने अपने सेल्फ डिफेंस के लिए भी रखा था, जो लॉकर में बंद था, वो उन्होंने उठाकर चुराया. और जिसकी जानकारी मैंने पुलिस में कामठी न्यू पुलिस स्टेशन में दी है. इस बीच उनकी तरफ से कोई जानहानि मारहानि ऐसा कुछ ऐसा नहीं, इसके बीच उनकी तरफ से कोई मारहानि कुछ नहीं हुआ. उन्होंने कोई ऐसा मारपीट कुछ भी नहीं कहा. सकाळी 2 ते 2:30 वाजतेच्या सुमारास एक दरोडाची घटना झाली आहे रिद्धी सिद्धी कॉलनी पोलीस स्टेशन नवीन कामठी येथे. त्या घटनामध्ये फिर्यादी सुनील डेव्हिड एक्स सर्व्हिसमॅन आहे. त्याच्या घरातून 5 अनोळखी इसम आत प्रवेश करून त्याच्या घरातून 10,000 रुपये रोख, एक सोन्याची अंगठी व त्याचे लायसेन्स्ड .32 बोरचे पिस्टल ये 3 जबरीने हिसकून गेलेला आहे. त्या अनुषंगाने दरोडाचे गुन्हा दाखल करून सर्व वरिष्ठ अधिकारी यांना घटनास्थळी भेट दिली आहे. वेगवेगळे पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास चालू आहे. जर तुम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी. पालिकेनं आज एक गजब फतवा काढलाय. ज्या कोल्हापुरांनी घरफाळा भरला नाही त्यांना जन्म मृत्यू दाखले मिळणार नसल्याचे घोषित केले आहे. घरफाळा वसूल करण्यास कुणाचा विरोध नाही, पण अशा पद्धतीचा आदेश काढल्यानं शहरात नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी 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 सामान्य जनते. तर आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांकरिता बघत राहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा.